संदेही तयाची वृत्ती आना आना ओंकार प्रधान रूप गणेशान भोले मोखी वागे देही भोले मोखी वागे देही तयाचे निवृत्ती संदेही तयांची वृत्ती निसंदेही 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 हे ना तयाची वृत्ती निसंदेही निसंदेही भोले मुखी वागे देही भोले मुखी वागे देही भोले मुखी वागे देही भोले मुखी वागे देही तयाची वृत्ती निसंदेही. आपण जो अभ्यास करतो, आपण जे कथन ऐकतो, आपण जो उपदेश घेतो, गुरु बाबाजी म्हणता, प्रेमानं ओवाळता, श्रद्धा ठेवता, त्यांच्या बोलण्याचा उपदेशांचा काय मतितार्थ आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करतो. बोले मुखी वागे देही, जे आपण बोलतो तेच आपण वागलो पाहिजे. असं जर असेल तर त्याचं नाव डोळस. अंधरे अंदर संसार सब धुंद है, काल के फंद की खबर नाही. आपल्या जीवनामध्ये अडचण का तयार झाली? आपल्या जीवनामध्ये आपलाच मुलगा आपल्याला वैरी का होतो? आपल्या जीवनामध्ये आपलीच पत्नी आपल्याशी वैरत्व का पत्करते? आपल्या जीवनामध्ये आपलेच लोक अडचणीत का आणते? देवाची पूजा करतो, भक्ती करतो, तन मन धन लावतोस, पण जीवनामध्ये शांती समाधान का प्राप्त होत नाही? कारण का काल के फंद की खबर नाही. येणारं दुःख, येणारी समस्या ही का निर्माण होते याचा विचारच नाही, याचं ज्ञानच नाही. पुढे लिहिलं आहे, लक्षात द्या. करे उन्मत्त विष स्वाद संसार का, मगन मस्त रहे तासुमाही, मगन मस्त रहे तासुमाही, काल के फंद की खबरी नहीं. लक्षात घ्या. उन्मत्त समजते तुम्हाला? उन्मत्त माणूस म्हणजे तेज मनुष्य, तीक्ष्ण मनुष्य, घोड्यासारखा, कोणाचंच ऐकत नाही. आपण मेरीच घेऊ, मेरी गुणूचे लोक आपण सगळे आहोत. मेरी गुणूचा व्यवहार असल्यामुळं पती पत्नीचं पटत नाही, भावा बहिणीचं पटत नाही, सासू सासऱ्याचं पटत नाही, शेजाऱ्या शेजाऱ्याचं पटत नाही. कारण सगळ्यांचं मन मेरी गिनो, मीच ज्ञानी आहो. म्हणून प्रत्येकाने संतांच्या वचनांचा स्वीकार करून ते विचार आपल्या जीवन जगण्यामध्ये अंमलात आणले पाहिजे. आणि जे आपण अंमलबजावणी करतो त्या विचारांची, साहित्यांची, उपदेशांची, त्या अंमलबजावणीचा असर म्हणजे प्रभाव आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तयार झाला पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये प्रेमभाव, श्रद्धाभाव, नम्रभाव तयार होईल आणि आपलं जीवन सुखकर होईल. पुढे लिहिलं आहे, साधो अमल करे सोपाव, लागी आग जरे घर आपन, लागी आग जरे घर आपन, मूर्ख घूर बुझावे,
पढ़ा गुना जो पंडित भूला, ताको को समुझावे साधो, अंमल करे सो पावे. कवी साहेब म्हणतात जगामध्ये कशी पद्धत आहे, आगी लागी आग जरे घर आपना. आग लागली आणि त्या आगीमध्ये घर कुणाचं जळत आहे, आपलं जळत आहे. लागी आग घरे जर आपण, जरे घर आपण, मूर्ख भूर बुझावे. कबीर साहेब हे मूर्ख माणसं कसे, आग कुठे लागली, पागलपन की बात न बोलो, अपना अपना जीवन तोलो, अपना अपना जीवन तोलो, पागलपन की बात न बोलो. नाही, सत्संग कशासाठी आहे, कशासाठी आहे सत्संग. वासनेचा क्षय करावा ज्ञानाने, 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 वासनेचा क्षय करावा ज्ञानाने. मोह विवेकाने टाळावा तो आना, वासनेचा क्षय करावा ज्ञानाने, वासनेचा क्षय करावा ज्ञानाने. कशासाठी आहे ज्ञान, सत्संगासाठी आहे. वासनेचा क्षय करावा ज्ञानाने, मोह विवेकाने टाळावा तो. काम क्रोधादी विकार आहे, यावर बंधन तयार व्हावं, याच्यावर पायबंद बसावा, म्हणूनही सत्संग आहे. कामनेवर पायबंद बनण्यासाठी सत्संगामध्ये शम नावाचा सद्गुण सांगितला आहे. शम, मनाला थंड करा. बाबा रे तसं करू नको बाबा, मन शांत कर. झगडा खूप झाला, बापू शांत हो, शांत हो, शांत हो. जाऊ दे बापा, शांत हो. आमच्या घराच्या समोर एक झगडा झाला, दुसऱ्याचाच झाला. ते बोलता 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 तुम्हाला माहीतच आहे, बाडी बाडी वाडी विकारा, आणि पुढं काय वाढलं ते काम. झगड्या ऋतूप्रांत झाले, एकमेकात तुरे मुरे आला, जाऊन पडायला लागले. तिथं आम्ही होतो बसून, तर काही गरज नव्हती, आम्ही घरातच होतो आपल्या अंगणात. आम्हाला गरज, पण आम्ही त्यांना पाया लागतो. बापू म्हणलं, बाई म्हणे आमची, बापू पाया लागतो का म्हणे, जाऊ दे म्हणे, चुकलं म्हणे त्याचं.
तर तू कोण मद अब तुझ्या पाया लागतो तसं नको, वाढू नको भाऊ. म्हणण्याचा मतितार्थ मन शांत करा. अरे संसारामध्ये जगण्यामध्ये बरे वाईट गोष्टी घडत असतात, स्वभावामध्ये बदल होत राहतात. आपणाला एखाद्या वेळा अहंकार येऊ शकते. मन शांत ठेवावं. मन शमलं का काम दहन नाही, काम वर नाही येत, कामाचा प्रभाव नाही, त्यात मन शांत झालं. आपलं मन उग्र आहे, तीक्ष्ण आहे, आपलं मन ऐकायलाच तयार नाही. असं तीक्ष्ण मन राहिलं, मेरी गिनूचा स्वभाव राहिला का कामाचं दहन होत नाही. लक्षात घ्या, काम दहन मन वश करणं गगन चढणं मुश्किल आहे. अशा प्रकारे कामाचा समजा कामनेचा तुम्हाला प्रभाव जीवनामध्ये होऊ द्यायचा नसेल, मन नेहमी शांत ठेवा. कशाने शांत होईल मन? मन कशाने शांत होईल? सर्व अनर्थाशी मनची कारणं दुजा दोषवणं, मनाशी ओढणे विवेकाचे काम. मन शांत कशाने होईल? विवेकानं होईल. विचार करावा लागेल. म्हणून मन शांत झालं का काम नमतो. दमन तयार झालं, दम इंद्रिय दमन तयार झालं का क्रोधाला थांबावं लागते. लक्षात घ्या. तितिक्षा तयार झाली माणसामध्ये, सहनशीलता आली का लोभही कमजोर होतो. सहनशीलता नसेल, सहिष्णुता नसेल तर लोभ कमजोर होत नाही. मनामध्ये कोणती तयारी असली पाहिजे? रुका सुका खाय के ठंडा पाणी पिऊ, देख पराई चुपडी मतललच्या वे जीव. अशी त्या तितिक्षेचा प्रभाव माणसाच्या जगण्यामध्ये असला की लोभाचं काम होत नाही. मन शांत असलं का कामनेचं काम होत नाही. आणि इंद्रिय दमन असं निग्रह असला की क्रोधाचं काम होत नाही. उपरती ग्लानी राहिली माणसाला आपल्या स्वभावाची तर मोह बळावत नाही. आणि श्रद्धा माणसं कोणाच्या तरी विषयीची श्रद्धा माणसाच्या मनामध्ये असली तर मस्ती येत नाही, अहंकार येत नाही. लक्षात घ्या, श्रद्धा स्थान पाहिजे. आपल्यापेक्षा कोणाची तरी श्रद्धा आपल्या अंतर्गत राहिली तर अहंकार येत नाही. आणि माणसाच्या जीवनामध्ये चटणी भाकर खावं, एक टाईम उपाशी राहावं, पण समाधान जर असेल तर दुसऱ्याचा मत्सर करायची गरज नाही. मत्सर तो करतो ज्याला जगण्यामध्ये समाधान नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे. लागी आग जरे घर आपण, ही जी आग लागली त्या आगीने आपलं घर जळत आहे, नाश होतं. आपले सद्गुण खतम होत आहे, दया खतम होत आहे, संतोष खतम होता है, विचार खत्म होता है। लागी आग जरे घर आपन, मूर्ख भूर बोता बुझावे। घराला आग लागली आणि समोरचा कचरा झाडून तो पेटवत आहे, तो विझवत आहे। समोरचा कचरा आहे तो विझवत आहे, घर विझवणं बंद केलं। म्हणजे याचा अर्थ असा, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे विकार मिटवण्याऐवजी लोकांना उपदेश देतात। लोका सांगे ज्ञान आणि पुढं परिकोरडे पाषाण। अशा प्रकारे प्रत्येकाने सत्संगाच्या विचारांचा वापर आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये स्थिर शांततेसाठी, धार्मिकतेसाठी, सद्भावनेसाठी, सत्कर्मासाठी कामी यावं, असं संतांचे विचार, उपदेशांचे विचार आपल्या जीवन व्यवहारामध्ये कामी आणले पाहिजे। जाणत्याने तत्त्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी आणि बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची। असा मौलिक संदेश आपल्याला कबीर साहेबांनी आजच्या पदामध्ये दिला आहे। शेवटी लिहितात, कही कबीर सुनो हो गोरखा, यह संतन नहीं भावे। साधू संतांच्या वैचारिक जीवनामध्ये तुमची जी भावना आहे परमार्थाविषयी, भक्तीविषयी, देवाविषयी, सुखाविषयी, समाधानाविषयी, संस्काराविषयी जी भावना आहे, ती भावना साधू संतांच्या डोक्यामध्ये नव्हती। कही कबीर सुनो हो गोरखा, यह संतन नहीं भावे, ही भावना नव्हती। है कोई सूर पूर जग माही, जो यह पद अर्थावे। साधो अमल करे सो पावे। कबीर साहेब म्हणतात, हा ज्या तुमच्या भक्तीचे, भजनांचे, परमार्थाचे, प्रार्थनेंचे, ध्यानधारणांचे, कथाकीर्तनांचे जे तुमच्या अंतःकरणामध्ये उद्देश आहे,
जी भावना आहे ती भावना साधू संतांची नव्हती. साधू संतांनी भजनांच्या माध्यमातून, पूजापाठाच्या माध्यमातून देव भेटतो, देव तुमचं सुख करते, सुख देते, देव तुमचं भलं करते. तुम्ही कुछ एक नामतारी सब दुकानदारी, तुम्ही नाम घेत राहा, तो सगळंच काही करून घेते, असा भाव साधू संतांचा नव्हता. मित्रा, हे विसरू नको आता, तूच सर्व करता हरता, देव दानव याची वार्ता तूच केली, कर्म कराव्याची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणची आहे, ऐसे धरुणी राहा जीवी, शुद्ध कर्मे करीत जावी, तरी जगती पावेल भरवी, पुढे पुढे प्रामाणिकतेने करणे काम, हेची आमुचे ईश्वर नाम, सर्वजीव मात्राची ऐक्य प्रेम, धर्म तो हाची आमुचा, हाची दृढ धरिता निर्धार, परमार्थ नाही याहुनी थोर, किंबहुना हाची परमार्थ सार, अनुभव यांचा. लक्षात जीवनपुरी. बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, 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 बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान. गुरुजीव प्राण सोडू नये, 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 सोडू नये. बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, गुरुजीव प्राण सोडू नये. प्रत्येक गुरुभक्तांनी, उपासकांनी, सज्जनांनी बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, संताकडून जे आपण ज्ञान घेतलं, बाजीराव महाराजाकडून घेतलं असेल, अनंत महाराजाकडून घेतलं असेल, पांडुरंग महाराजाकडून घेतलं असेल, नवे मोहम्मद पैगंबराकडून, गौतम बुद्धाकडून, तुमच्या जे तुमच्या अंतरामध्ये ज्यांच्याविषयी आदरांचा भाव आहे, ज्या संतावर ग्रंथावर तुमची श्रद्धा आहे, त्या ग्रंथांच्या लिखाणातून, संतांच्या उपदेशातून जो आपण बोध घेतला, बोध सांगेल तेची करावे, ज्ञानाचे उत्तर मानावे, आणि एक क्षणही नवर्तावे, आपुले हावे करोणी. सज्जनांनी बोध जे दिला आपण घेतला आहे, त्या बोधांच्या प्रभावांनी आपल्या वृत्तीवर त्या ज्ञानांचा प्रभाव तयार करावा. संपादावे ज्ञान. आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती ज्ञानमय करावी. आता आपली वृत्ती आहे विषयमय, भोगमय, दोषमय वृत्ती आहे, ती ज्ञानमय, गुणमय करावी. ती वृत्ती झाली का आपलं सगळे व्यवहार बदलते बाबाजी. लक्षात घ्या. शेवटी इंद्रियांची वाट फिरली माघारा, फिरली माघारा, इंद्रियांची वाट फिरली माघारा,
इंद्रियांची वाट फिरली माघारा इंद्रियांची वाट फिरली माघारा लागत से घरा निवृत्तीच्या निवृत्तीच्या लागत से घरा निवृत्तीच्या लागत से घरा निवृत्तीच्या हे ना इंद्रियांची वाट फिरली माघारा लागत से घरा निवृत्तीच्या हे ना लागत से घरा निवृत्तीच्या 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 इंद्रियांची वाट फिरली माघारा इंद्रियांची वाट फिरली माघारा लक्षात घ्या मित्र हो, परमार्थ हा प्रपंचापेक्षा सोपा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रपंच मोठा वाटते, परमार्थ कठीण वाटते, प्रपंच सोपा वाटते. प्रपंच सोपा आहे, परमार्थ सोपा आहे, प्रपंच कठीण आहे. परंतु केव्हा जर आपण बोधनीय वृत्ती संपादावे ज्ञान, बाजीराव महाराजांनी आपल्याला कोणता उपदेश केला, अनंत महाराजांनी कोणता उपदेश केला, त्या बोधांनी आपल्या वृत्तीमध्ये ज्ञानाचं संपादन केलं पाहिजे. एक वेळचं ज्ञान अंतःकरणामध्ये रुजलं. तुम्हाला 127 नंबरची साखी पाठ आहे. चौगोड़ा को देखते व्याधा भागा जाय, अचरज एक देखो हो संतो, मुवा कालई खाय. मुवा म्हणजे मेलेलं मन, मुवा म्हणजे मेलेलं मन काळाला खाते. मेलेलं म्हणजे थंड झालेलं मन, उग्र नाही, उग्र नाही, शीतल हे बनतो शीतल भया, जप उपजा ब्रह्मज्ञान. माणसाचं मन शीतल व्हावं, शांत व्हावं, स्थिर व्हावं, यासाठी ज्ञान आहे. ज्ञान आहे कशासाठी? माणसातून उग्र राहावं, तेज राहावं, तीक्ष्ण राहावं, एक हट्टीपणा राहावं, यासाठी उपदेश आहे का संतांचा? नाही नाही नाही. देवा कोणी एखाद्या संतांनी देवाची पूजा करायला सांगितली, एखाद्या संतांनी देव दगडा मातीत नाही सांगला, माणसाची पूजा. अरे पण पूजेचं वर्म काय आहे? पूजा कशासाठी आहे? पूज्यस्व नुरागो भक्ती. पूजा त्यासाठी आहे की ज्याची तुम्ही पूजा करता त्याच्या चारित्र्याचं, आदर्शांचं, वचनांचं अनुकरण करणं हे भक्ती आहे. असं आपण आपल्या मनोवृत्तीला त्या संतांनी दिलेल्या बोधांनी आपले मनोवृत्तीचं ज्ञान संपादन केलं तर मग इंद्रियाची वाट फिरली माघारा, फिरली माघारा. त्यावेळेस फिरली आमची मागी. काही काम पण बापू तुझ्या पाया लागतो, पण जाऊ दे. काही काम नसताना माणसाचं मन तयार होते तसं ज्ञानांनी. श्रद्धा माणसाच्या अंतर्मध्ये तयार झालं की काय म्हणतात, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ताकद आहे त्या श्रद्धेमध्ये, त्या ज्ञानामध्ये. ज्ञानाने मन इंद्रिय उलटे झाले पाहिजे. मग माघारिली पूजा मंदिरे, दिसू लागली जिवंत शरीरे,
तयानेची होतो सर्वांचे बरे उत्कर्ष साधता परकेपणाची भावनाच गेली मग वासना भावनेत विरू लागली दुसऱ्यांची सुखदुःखे झाली आपणा ऐशीच इकडे जायचं आपल्याला वैर करायचं नाही वैर करुणी का करीतोसी नाश करण्या घे नित्य ज्ञानाभ्यास इकडे आपण आलो पाहिजे म्हणून कही कबीर सुनो हो गोरख यह संतन नहीं भावे है कोई सूर पूर जग माही आहे का कोणी जगामध्ये शूर पूर्ण शूर झालेला मनुष्य आहे का कोणी है कोई शूर पूर जग माही जो यह पद अर्थावे साधो अमल करे स्वपावे या पदाचा अर्थ करणारे शूरपणा तुमच्या अंगी आला का असे शूर व्हा या पदाचा अर्थ करा आणि अर्थ करून काय करावा तो अर्थ आपल्या जीवनामध्ये कामी आला म्हणून नुसते शब्द पाठ करू लक्षात घ्या अर्था वाचून कळले का रे शब्दांच्या पलीकडले कळले शब्दांच्या पलीकडले विषय है परमानंद था लिखाणाच्या पलीकडला आहे कथनाच्या पलीकडला आहे कौन सर की बात नहीं दिखन सर की नाय जितने शहाणे जगत में उतने ही संशय माय उथळपणा आणू नका शांत व्हा चांगला अभ्यास करा चांगल्या संगतीमध्ये बसा आपल्या मनावर काही प्रभाव तयार होईल आपल्या वाटा बदलेल प्रवृत्तीच्या वाटा बंद होईल निवृत्तीचा वाट चालू होईल असं काही करा म्हणून शेवटी म्हणतात तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान राहावे लागे रात्रंदिन राहावे लागे रात्रंदिन राहावे लागे रात्रंदिन राहावे लागे रात्रंदिन राहावे लागे रात्रंदिना राहावे लागे रात्रंदिना राहावे लागे रात्रंदिना रात्रंदिना राहावे लागे रात्रंदिना तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान राहावे लागे रात्रंदिना राहावे लागे रात्रंदिना राहावे लागे रात्रंदिना तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान तुका म्हणे सावधान जय जय पांडुरंग 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 हरी 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 जय जय पांडुरंग हरी
जय जय